आंदेकर परिवार, आंदेकर कुटुंब, त्या काळातील त्या दोन बहिणी ज्यांनी आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी चित्त्याप्रमाणे चपळाई बागळली, वाघाप्रमाणे लढाई केली, सिंहाप्रमाणे नेतृत्व केलं आणि सह्याद्रीच्या पद्धतीने आपल्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्या. आजच्या काळातील या दोन बहिणी ज्यांनी आपल्याच भावाच्या विरोधी टोळीचं सहकार्य घेऊन पद, पैसा, प्रतिष्ठा आणि नावासाठी आपल्याच भावाचा खून आणि मर्डर घडवून आणला. आंदेकर कुटुंबातीलच या दोन बहिणी आहेत. दोन वेगवेगळे दशक आहेत. त्या काळातील त्या दोन बहिणी आणि या काळातील या दोन बहिणी. साधारणपणे 1960च्या दशकामध्ये आंदेकर कुटुंब हे पुण्यामध्ये वास्तव्य करत होतं. सुरुवातीच्या काळाला जुन्या कपड्यांवरती भांडी देण्याचा व्यवसाय आंदेकर परिवार आणि कुटुंब करत होतं. हळूहळू पुण्यामध्ये टेल्को सारख्या कंपन्या आल्या. या टेल्को सारख्या कंपनीमध्ये आंदेकर परिवाराने काम करण्यासाठी सुरुवात केली. असं म्हणतात की 1960 आणि 70च्या दशकामध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये नवीन राजकारणाची पुनरावृत्ती घडून येत होती. अशा काळामध्ये इंदिरा गांधी यांचं केंद्रातील सरकार ज्यांनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, आणीबाणीचा कालखंड उभा केला आणि महाराष्ट्राच्या धर्तीवरती जर पाहिलं तर असं मानतात की दत्ता सामंत यांनी त्या काळात मुंबईमधील सगळ्या कापड गिरण्या, कापड मिल रातोरात कामगारांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी बंद पुकारलेला होता किंवा बंद घडवून आणलेला होता. अशाच परिस्थितीमध्ये 1960 ते 70च्या दशकामध्ये टेल्को कंपनीमधील कामगारांच्या माध्यमातून ट्रेड युनियन आणि कामगार युनियनच्या नेतृत्वातून दोन तरुण पुढे आले. हे दोन तरुण पैलवान होते, उंचीला होते, त्याचप्रमाणे शरीरवृष्टी एवढी बलाढ्य होती की कामगार कुठलाही त्यांच्या समोर मान वरती करून बोलू शकत नव्हता. त्याचबरोबर कोणत्याही कंपनीचा मालक त्यांना साधा प्रश्न देखील करू शकत नव्हता. एवढी घट्ट मैत्री या दोघांची होती. एकाचं नाव होतं बाळकृष्ण आंदेकर तर दुसऱ्याचं नाव होतं प्रमोद माळवतकर. हे दोघं अत्यंत जिगरी मैत्री करत होते, जिगरी दोस्त होते आणि यांच्याच माध्यमातून त्यांनी स्थानिक पातळीवरती जुगार, मटका, त्याचप्रमाणे अनधिकृत पद्धतीचे धंदे चालवायला सुरुवात केलेली होती. आपण सुरू केलेले अनधिकृत पद्धतीच्या धंद्याला एक वरदहस्त असावा, एक गॉडफादर असावा, या कारणास्तव त्यांनी मुंबईमधील भाईंचे भाई असणारे भाई ठाकूर यांची मुंबईमध्ये भेट घेतली. भाई ठाकूर यांच्याशी दोस्ती करून भाई ठाकूर यांच्या आशीर्वादाने पुण्यामधील सगळ्यात पहिली गुन्हेगारी ही प्रमोद माळवतकर आणि बाळकृष्ण आंदेकर यांनी सुरुवात केली. मात्र या दोघांच्या दोस्तीमध्ये मिठाचा खडा पडावा अशा एक घटना घडली साधारणपणे 1978 साली. 1978 साली प्रमोद माळवतकर याच्या वडिलांची बाळकृष्ण आंदेकर यांनी हत्या केली. बाळकृष्ण आंदेकर यांनी हत्या केल्याच्या नंतर पोलीस कोठडी झाली, पोलीस रवानगी करण्यात आली आणि त्याच्यानंतर माळवतकर आणि आंदेकर अशा दोन गुन्हेगारी टोळ्या या पुण्याच्या स्थानिक पातळीवरती अस्तित्वात आल्या. साधारणपणे 1984च्या कालखंडामध्ये शिवाजीनगर कोर्टामध्ये बाळकृष्ण आंदेकर यांना आणले असता प्रमोद माळवतकर आणि त्यांच्या टोळीच्या सदस्यांनी बाळकृष्ण आंदेकर यांना भेटण्याचं नाटक करून बाळकृष्ण आंदेकर यांना कोर्टाच्या परिसरात, कोर्टाच्या आवारामध्ये निर्घृण पद्धतीने चाकू, सुऱ्या आणि चॉपरच्या सहाय्याने हत्या घडून आणली. बाळकृष्ण आंदेकर यांची दिवसाढवळ्या कोर्ट परिसरात, न्यायालयाच्या आवारात हत्या घडून आणल्याच्या नंतर माळवतकर टोळी ही नव्या नावारूपाला येत होती. अशा स्थितीमध्ये बाळकृष्ण आंदेकर यांच्या दोन बहिणी आपल्या परिवारासाठी पुढे आल्या. त्याचबरोबर आंदेकर टोळीची संपूर्ण जबाबदारी सूर्यकांत आंदेकर म्हणजेच बंडू आंदेकर यांच्या खांद्यावरती आली. 1984च्या नंतर जसा जसा दशक आणि राजकारण बदलत गेलं, केंद्राच्या आणि राज्याच्या पातळीवरती मंडल आयोग, बाबरी मस्जिद, बॉम्बस्फोट, त्याचप्रमाणे श्रीराम जन्मभूमीचा मुद्दा
हा एका नव्या रंगरूपाला येत होता. त्याच कालखंडामध्ये पुण्यामध्ये औद्योगिक क्षेत्र, MIDC, IT सेंटर, त्याचप्रमाणे नवीन इमारत बनण्याचे काम देखील मोठ्या जोराशोरामध्ये स्वरूपात येत होतं. अशा स्थितीमध्ये आंदेकर परिवारांनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये पुण्यातील प्लॉटिंगचा व्यवसाय असेल, बिल्डर अँड डेव्हलपरचा व्यवसाय असेल, रेतीचा धंदा असेल, त्याचप्रमाणे कंपन्यांमधील युनियन आणि त्यांच्या माध्यमातून करण्यात येणारा बिझनेस याकडे लक्ष दिलं. साधारणपणे 1992च्या कालखंडामध्ये याच आंदेकर परिवारातील उदयकांत आंदेकर हे सगळ्यात प्रथम पुणे महानगरपालिकेवरती ॲज अ नगरसेवक म्हणून निवडून आले. 1992ला निवडून आल्याच्या नंतर राजकीय स्वरूप आंदेकर टोळीला प्राप्त झालं. 1997च्या दशकामध्ये आंदेकर परिवारातील साधारणपणे 4 सदस्य हे पुणे महानगरपालिकेवरती निवडून आले. तोपर्यंत आंदेकर परिवार, आंदेकर टोळी आणि माळवदकर कुटुंब, माळवदकर मित्रमंडळी आणि माळवदकर टोळी यांचा संघर्ष हा अधूनमधून सुरूच होता. साधारणपणे 1984 ते 1997 पर्यंत माळवदकर परिवार असेल, माळवदकर कुटुंब असेल, माळवदकर यांच्या आजूबाजूतले मित्र आणि टोळीतील साधारणपणे 6 जणांच्या हत्या झाल्या होत्या किंवा घडवून आणण्यात आलेल्या होत्या. 1997ला प्रमोद माळवदकर यांचा पोलिसांनी एन्काउंटर केला आणि आंदेकर आणि माळवदकर टोळी यांचा संघर्ष संपुष्टात आला असं म्हणतात. 1997 साली याच बाळकृष्ण आंदेकर यांच्या लहान बहीण असणाऱ्या वत्सल्याताई आंदेकर या नगरसेवक झाल्या आणि 1997 ते 1998च्या कालखंडामध्ये त्या काळचे पुण्याचे, राज्याचे आणि केंद्राचे बलाढ्य मंत्री असणारे, बलाढ्य नेते असणारे सुरेश कलमाडी यांच्या सहकार्याने, सुरेश कलमाडी यांच्या सपोर्टने पुण्याच्या महापौर बनल्या. दारामध्ये लाल दिव्याची गाडी आली, राजकीय वरद हस्ता आला, चाकरमाना आले आणि सगळ्या सोयी सुविधा आंदेकर परिवाराच्या कुटुंबाकडे मिळून आल्या. आता सूर्यकांत आंदेकर म्हणजेच बंडू आंदेकर हे बाळकृष्ण आंदेकर यांचे चुलत बंधू. यांना साधारणपणे 5 मुले आहेत. एकाचं नाव कृष्णा, दुसऱ्याचं नाव वनराज, तिसरी कल्याणी, चौथी संजीवनी आणि 5वी वृद्धावनी. वनराज यांचाच दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी पुण्यातील नानापेठ या ठिकाणी हत्या घडवून आणण्यात आली. मात्र या परिवाराकडे अधूनमधून परिवारातील सदस्य हे पुणे महानगरपालिकेवरती वर्चस्व आणि पुणे महानगरपालिकेमध्ये ॲज अ नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. याच परिवारातील रमाकांत, उदयकांत, राजेश्रीताई, लक्ष्मीताई, वनराज, गणेश असे जवळजवळ 5 ते 6 जण ॲज अ नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. याच परिवारामध्ये जर तुम्ही पाहिलं तर साधारणपणे 1 सप्टेंबर 2024 रोजी जयंत आणि संजीवनी या दोघांचं भांडण आकाश सुरेश परदेशी यांच्यासोबत झालेलं होतं आणि याच कारणास्तव जयंत आणि संजीवनी हे समर्थ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी किंवा आकाश परदेशी हा तक्रार देण्यासाठी आले असता त्या ठिकाणी जयंत आणि संजीवनी या दोघांनी मिळून आकाश परदेशी यांना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पोलीस स्टेशनच्या आवारामध्येच मारझोड करण्यासाठी सुरुवात केली. आणि ही मारझोड सुरू असतानाच वनराज आंदेकर यांचे चुलत बंधू असणारे शिवम आंदेकर यांनी हे भांडण मिटवलं किंवा त्या भांडणाची सोडवणूक केली. मात्र भांडण सोडवतानाच संजीवनी आंदेकर यांनी वनराज आंदेकर यांना धमकी दिली की तू आमच्या पोटावरती पाय देतोस, तुला आज मुलं बोलून तुला ठोकतेच. मात्र संजीवनी यांनी अशा प्रकारचा शब्दोच्चार का केलेला असेल तर याच्या मागचं देखील कारण पुढे आलेलं आहे. संजीवनी आणि कल्याणी या वनराज आंदेकर यांच्या 2 सख्या बहिणी आहेत आणि या 2 सख्या बहिणीचे 2 सख्या भावांसोबत लग्न झालेले आहेत. म्हणजेच या 2 सख्या बहिणी त्या 2 भावांच्या घरी गेल्या आणि तिथे जावा झाल्या. आंदेकर परिवारांनी संजीवनी आणि कल्याणी यांचं लग्न करून दिल्याच्या नंतर संजीवनी यांना एक दुकान नानापेठ या ठिकाणी दिलेलं होतं. नानापेठ या ठिकाणातील दुकान आंदेकर वनराज यांच्या सांगण्यानुसारच
पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ते पाडलं होतं. म्हणूनच संजीवनी कोमकर यांचा उत्पन्नाचा जो सोर्स होता त्याच्यावरती गदा आलेला होता आणि उत्पन्नाचा सोर्सच वनराज आंदेकर यांनी संपवलं, अशा प्रकारचा समज हा संजीवनी कोमकर यांना होता, जी की वनराज आंदेकर यांची सख्खी बहीण होती. आणि याच कारणास्तव संजीवनी कोमकर यांनी वनराज आंदेकर यांना आज मुले बोलून तुला आज रात्रीच ठोकते अशा प्रकारची धमकी दिलेली होती. मात्र बहिणीने दिलेली धमकी वनराज आंदेकर यांनी जास्त मनावरती घेतलेली नव्हती. नानापेठ या ठिकाणी रात्रीच्या साधारणपणे 8:30 ते 9च्या कालखंडामध्ये वर्दळ असते. त्या रस्त्यावरती नेहमीच 24 तास वर्दळ असल्यामुळे आणि त्या ठिकाणीच आपलं बस्तान असल्यामुळे वनराज आंदेकर आणि त्यांचे बंधू हे रस्त्याच्या कडेला बोलत उभे असताना साधारणपणे 3 ते 4 दुचाकीवरून साधारणपणे 13 ते 14 लोक हातामध्ये पिस्टल कोयते घेऊन आले. त्यांनी साधारणपणे 5 राऊंड वनराज आंदेकर यांच्यावरती फायर केल्या. यापैकी एकही गोळी वनराज आंदेकर यांना लागली नाही. मात्र वनराज आंदेकर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जेव्हा पळाले तेव्हा बिल्डिंग मधील त्यांच्याच 2 सख्ख्या बहिणी म्हणजेच संजीवनी आणि कल्याणी हे जोर जोरात वरतून बोलत होत्या की याला मारा, याला संपवून टाका, याला जिवंत सोडू नका. म्हणजेच एका प्रकारे सख्ख्या बहिणीच सख्ख्या भावावरती कशा प्रकारे उधार झालेल्या होत्या हे याच्यावरून दिसून येतं. त्या गुन्हेगारांनी हातात आणलेल्या कोयता आणि सूर्याच्या साह्याने जेवढे काही वनराज आंदेकर यांच्यावरती वार करण्यात आले, साधारणपणे 30 ते 35 सेकंदाच्या आतमध्येच वनराज आंदेकर यांच्यावरती भरपूर सारे वार करण्यात आले आणि याच हल्ल्यामध्ये वनराज आंदेकर यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला वनराज आंदेकर यांना केएम हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं होतं. त्याच्यानंतर त्यांना पुढे ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. एव्हाना त्या ठिकाणी मोठमोठे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले होते आणि आपापल्या पद्धतीने तपास देखील करत होते. वनराज आंदेकर हे स्वतः नगरसेवक होते. त्यांच्या आई राजेश्री आंदेकर या देखील नगरसेविका राहिलेल्या आहेत. वनराज आंदेकर यांच्या कुटुंबातील जर नगरसेवक पद जर तुम्ही पाहिलं तर साधारणपणे त्यांच्या आई असणाऱ्या राजेश्री आंदेकर या साधारणपणे 2007 आणि 2012 अशा 2 टर्म नगरसेविका राहिलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर 2017 मध्ये वनराज आंदेकर हे नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर याच्यामध्ये त्या काळातील त्या 2 बहिणी ज्यांनी आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आपल्या कुटुंबाच्या आणि परिवाराच्या पाठीशी ठाम पद्धतीने उभा राहिल्या आणि आजच्या काळातील या 2 बहिणी पद, पैसा आणि प्रतिष्ठा आणि नावासाठी आपल्याच सख्ख्या भावाची हत्या घडून आणली. हा 2 काळातील 2 दशकातील 2 पिढीतील फरक तर आहेच, मात्र एकाच कुटुंबातील ही घटना घडलेली आहे की त्या काळातील त्या 2 बहिणी ज्या आपल्या भावासाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या आणि आजच्या काळातील या 2 बहिणी आपल्याच भावाचा खून घडून आणतात किंवा मर्डर घडून आणतात. या प्रकरणामध्ये पोलिसांनी साधारणपणे जयंत कोमकर, संजीवनी जयंत कोमकर, प्रकाश जयंत कोमकर, त्याचनंतर गणेश कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, अनिकेत दूधभाते, तुषार उर्फ आबा कदम, सागर पवार, पवन करताल, सॅम उर्फ समीर काळे आणि अनोळखी 5 अशा प्रकारची FIR दाखल केलेली आहे. त्यापैकी जेवढ्यांची नावं घेतली त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि अनोळखी जे 5 व्यक्ती आहेत त्यांचा शोध पोलिसांच्या मार्फत करण्यात येतोय. येणाऱ्या काळामध्ये पोलीस या सगळ्यांना अटक करतील आणि जी काही शिक्षा असेल ही या सगळ्यांना देण्यात येईल. धन्यवाद.